स्थानिक जीएमडी मार्केटमध्ये आढळलेला 9 लाख रुपये किमतीचा नियर एक्सपायरीच्या सलाईनचा साठा सुटण्याचे संकेत मिळत आहेत। या संदर्भात अकोला न्यायालयात फूड अँड ड्रग्सचे निरीक्षक गजानन गिरके यांचे मत नोंदवलं गेलं। त्यांनी कोणताही आक्षेप न घेतल्यानं नियर एक्सपायरीचा साठा रिलीज होणार आहे। त्यामुळे F&Dची भूमिका संशयास्पद सिद्ध होत आहे। सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी जीएमडी मार्केटमध्ये परवानगी नसल्याच्या कारणावरून फूड अँड ड्रग्स कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून 9 लाख रुपये किमतीचा नियर एक्सपायरीचा सलाईन साठा जप्त केला होता। यातील सलाईनचा साठा तपासणीसाठी मुंबईच्या लॅबमध्ये पाठवण्यात आला होता। त्याचा अहवाल अजूनही यायचा आहे। असे असताना हा साठा न्यायालयीन आदेशाने सुटत आहे। हा साठा सुटून जर बाजारपेठेतून हॉस्पिटलमध्ये आला तर रुग्णांच्या जीवाशी खेळल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे। कारण यातील काही साठा हा एप्रिल आणि मे 2025 मध्ये कालबाह्य होणार आहे। काही महिन्यानंतर जर नियर एक्सपायरी सलाईनचा अहवाल निष्प्रभावी झाला तर त्यानंतर कारवाईची दिशा ठरवली जाणार आहे। यासाठी किती महिन्यांचा कालावधी लागेल हे देखील सांगता येत नाही। कोणतीही परवानगी न घेता जीएमडी मार्केटच्या गोडाऊनमध्ये दास सर्जिकलच्या राज कटारिया यांनी हा 9 लाखांचा एक्सपायरी सलाईन साठा ठेवला होता। त्यामुळे फूड अँड ड्रग्स कार्यालयानं कटारिया यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली आहे।